झी मराठी, चर्चाही होणारच। चंदगड तालुक्यात वाढत्या वन्य प्राणी उपद्रवामुळे संतप्त झालेल्या शेतकरी व नागरिकांनी आज चंदगड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा, शेतकऱ्यांना न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। वन्य प्राणी समस्येबाबत यापूर्वी शासनाला सविस्तर निवेदन देऊनही ठोस कारवाई न झाल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। सध्या तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करत असून गावांच्या परिसरात व शेतीजवळ बिबटे दिसण्याच्या घटना वाढल्यात। याशिवाय रानडुक्कर व गवे यासारख्या वन्य प्राण्यांमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। अनेक शेतकऱ्यांची हंगामी पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत। आर्थिक संकट अधिक तीव्र झालंय। रात्रीच्या वेळी शेतात जाणं धोकादायक ठरत असल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालंय। ग्रामस्थांनी यापूर्वी राज्याच्या वनमंत्र्यांकडे निवेदन देऊन तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली होती, मात्र निवेदनापुरतंच आश्वासन मिळतं, प्रत्यक्षात कारवाई होत नाही असा आरोप आंदोलकांनी केला। मोर्चा दरम्यान वन विभागाच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। काही ठिकाणी तक्रारी देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला। वन्य प्राणी हाकलण्यासाठी किंवा पकडण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी, असं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित व योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। मोर्चानंतर शिष्टमंडळानं तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन सादर केलं। यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 22 एप्रिल 2026 रोजी चंदगड इथं वन्य प्राणी समस्येवर सविस्तर बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देत ठोस निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं। दरम्यान प्रशासनानं तातडीनं उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। आमच्या जीविताचा आणि उपजीविकेचा प्रश्न आहे, तो सोडवला नाही तर अधिक आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा आंदोलकांनी दिला। यावेळी संतोष मळवीकर यांनी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला। उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे यांनी तुमचे प्राणी तुम्ही आवरा, अन्यथा शेतकऱ्यांना बंदोबस्तांची परवानगी द्या अशी मागणी केली। बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील यांनी वन्य प्राण्यांमुळे शेतकरी उद्ध्वस्त होत असल्याचं सांगत तीव्र इशारा दिला। मोर्चात पंचायत समितीचे सभापती विलास नाईक, उपसभापती संज्योती मळवीकर, भरमान्ना गावडे, प्राध्यापक NS पाटील, शंकर मनवाडकर, कृष्णा पाटील, चंद्रशेखर गावडे, विष्णू गावडे, जगन्नाथ हुलजी, अनिल सुरुतकर, सुखदेव शापूरकर, महादेव प्रसाद यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड।